मित्रहो नमस्कार. लोकराज्य अध्यासन कराडतर्फे आयोजित वाचन जागर उपक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ज्येष्ठ साहित्यिक शंकर पाटील लिखित टारफुला या विख्यात कादंबरीचं क्रमशः वाचन. वाचक स्वर ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते कराड. या वाचन जागर उपक्रमासाठी पाठबळ आणि प्रोत्साहन अर्थकारणातील अग्रेसर द कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक कराड आणि शिक्षणातील अग्रेसर अर्थातच भारतीय विद्यापीठ पुणे. टारफुला भाग क्रमांक 31. गावातले दिवेही दिसेनासे झाले आणि रांगा नसलेली ओळ नसलेली खापरांची आडवी तिडवी घरंही ओळखू येईना झाली. ती चावडीजवळचा तो पिंपळाचा पार, मारुतीचं देऊळ, ते पेठ, ते पवाराचं माडीचं घर, तो बाजूचा धनगरवाडा, ती कोळ्याची गल्ली, तो मांजऱ्याचा बोळ, त्या बोळाच्या टोकाला दिसणारं ते बसकं घर, तशा त्या अंधाराने दादांची नजर शोध घेत राहिली आणि त्या बसक्या घरावर डोळे लावून दादा वाट बघत उभे राहिले. ज्ञानवा तुकारामाचा गजर झाला आणि बराच वेळ ऐकू येणारा भजनाचा आवाज बंद पडला. एकदम कसलाच आवाज ऐकू येईना झाला. सारं चिडचूप होऊन गेलं आणि चाहूल ऐकू आली. दादांनी कानोसा घेतला. जिना उतरून ते खाली गेले. पाय न वाजवता पोलिसांची तुकडी आत आली. पोलीस दबा धरून बसल्यागत ढेलजेत बसले आणि फौजदारांना घेऊन दादा बैठकीच्या खोलीत गेले. सारेच वाट बघत राहिले. देवडीवरचा नाईक गडबडीनं ढेलजेवर आला आणि त्यांना बघून दादाने विचारलं, काय नाईक? नाईक जवळून म्हणाला, रावणानाचा मुलगा आलाय. दादा जागशे हल्ले आणि फौजदाराकडे बघून म्हणाले, सांगावा आलाय. चला तर मग. पोलिसांची तुकडी वाड्याबाहेर पडली आणि आडणा न लावता नुसतं दार पुढं करून सारा वाडा जागा राहिला. गजबज थांबली आणि कान बाहेर लागले. लोबाजी, मानाजी, परशुराम आणि दत्तू नाईक घोळक्यानं ढेलजेवर बसले आणि आतल्या बायकाही दाराच्या तोंडाशी येऊन बसल्या. ढेलजेतला दिवा ढणढण करीत होता आणि सगळेच मुठीत काळीज धरून बसले होते. कान बाहेर लागले होते आणि बार कानावर आला. घोळक्यानं बसलेले लोक उठून उभे राहिले आणि दम लागल्यागत श्वास वर खाली होत राहिला. आजवर आवाजावर आवाज ऐकू येऊ लागला. बारावर बार होत राहिले. तो आवाज येऊन चौकातल्या भिंतीवर आदळू लागला. प्रतिध्वनी वाड्यात घुमत राहिला. कानाचे पडदे बधीर होऊन गेले. पायाखालची भुई धरणीकंप झाल्यागत हादरू लागली. धीर सुटून आतल्या बायकाही बाहेर आल्या. सगळेच एकमेकाच्या तोंडाकडे बघत राहिले. काळीज उडत राहिलं. एकाएकी बार थांबले. कसलाच आवाज कानावर येईना झाला. जिथल्या तिथं सारं गपगार झालं आणि एकाएकी धाडकन बाहेरचा दरवाजा वाजला. कापडा सुटलेला अंगावर काटा उभा राहिला. काळीज धस्स केलं आणि दार उघडून हरिबा आत आला. लांबनच बोलला, पेऱ्या घावला. त्याला धरून चावडीत आणलाय. मानाजी, लोभाजी, परशुराम यांचा पाय जागेवर ठरेना झाला आणि लुगड्यांचा घोळ सावरीत बायकाही जागच्या हल्ल्या. सारेच हरिभाभोवती गोळावून उभे राहिले. एकाला 10 प्रश्न विचारू लागले. एक शाळा भरल्यागत झाली. घाम लागून दमचाक झालेला हरिबा श्वास सोडून म्हणाला, काय काळजी करू नका. त्याला धरून चावडीवर आणलाय. तेच सांगाय मला लावून दिले. ढेलजेत टांगलेल्या कंदिलाची वात आणखी वर चढवून परशुरामानं विचारलं, आणि बार काय एवढं झालं रा हरिबा? एक दम घेऊन हरिबा म्हणाला, घराला गराडा पडल्यावर तो काय गप बसतोय? आतनं पहिला बार तेनंच टाकला म्हणा. आणि आणि काय? गडी हातातनं निष्ठच होता. पळालाच होता बघा. पण बरोबर हेरून फौजदार साहेबांनी त्याला टिपला. पायाला गोळी लागून पडला, नाहीतर तो काही सापडत नव्हता. एवढं ऐकून परशुराम थांबला नाही. भराभर पायऱ्या उतरून तो खाली गेला आणि मागे न बघताच म्हणाला, जाऊन येतो चावडीवर. परशुराम निघाला तसे लोभाजी, मानाजी पायऱ्या उतरून खाली निघाले. त्यानं अडवून हरिबा म्हणाला, थांबा थांबा. काय गा? सरकाराने सांगितलं काय? हरिबा हळूच कानात बोलला, 2 बाटल्या मागितल्यात. रात्र उलटली. तांबडं फुटलं. गजबजून थंड झालेलं गाव पुन्हा जागं होऊ लागलं. कोंबडे बांग देऊ लागले. जाती फिरू लागली. वाडाही पुन्हा जागा झाला, गजबजून गेला. सारेच दादांची वाट बघून राहिले.
झिंगलेले दादा तारवटलेल्या डोळ्यांनी दारात आले. बेहुशीनं धुंद झाले होते. तोल सावरत ते कसेबसे आत आले आणि सारेच सुटकेसाऱ्या चेहऱ्यानं त्यांच्यासमोर उभे राहिले. त्यांची ती तोंड बघून दादांची धुंदी ओसरली. सारा वाडाच कळाहीन झालेला बघून त्याने विचारलं, का र असं सुटकार असल्यागत दिसताय? खालमानेनंच परशुराम बोलला, दादा, वहिनीच्या अंगावर बिब्बा उठलाय. तोंडातल्या तोंडात ते पुटपुटले, बिब्बा उठलाय? होय. आता निजून उठल्यावर त्यासनी कळलं. लोबाजी त्यांच्या तोंडाकडे बघत म्हणाला, फुल्या उठल्या म्हणा. आणि बैठकीच्या खोलीकडे न जाताच ते जड पायानं तसेच आत गेले. दिवस उगून वर आला आणि सकाळीच बंडू केंबळ्या वाड्यावर येऊन हजर झाला. पायरीवर डोकं ठेवून म्हणाला, सरकार. दादांनी विचारलं, कार बाबा, काय झालं? रात्री मळ्यात लोक आलं आणि भ्यादावून गेलं. दादांनी कपाळाला आठ्या घातल्या. डाव्या हाताने मिशीचं टोक उचलून वर धरलं. थोडा वेळ विचार केल्यागत करून ते म्हणाले, एवढी माजल्यात का माणसं? कोण आलतं? ते काही कळायला मार्ग नाही. गावातली होती का परकी होती, कोणाला दक्कल? मग एवढं हातपाय गळाय काय झालं? दादांनी असं विचारलं आणि ढेंगाळा बंडू कुबाड काढून उभा राहिला आणि खाली पायाकडे बघत म्हणाला, म्हातारा जायबंदी झालाय. तुझा म्हातारा? होय सरकार. काट्या बसल्यात, पायाची नळी फुटली असं म्हणून बंडानं खाली वाकून पुन्हा पायरी शिवली आणि वर तोंडाकडे बघत दिनवण चेहऱ्यानं म्हणाला, आता कसं करावं तुम्हीच सांगा. हातात धरलेलं मिशीचे टोक पेरगळीत दादा विचार करीत राहिलं आणि भडपून आल्यागत बंडा म्हणाला, आम्हाला काय रानात टिकू द्यायची नाहीत ते. आम्ही आपलं वस्ती मोडून गावात येतो. 4 जणांचा रोजगार करून पोट भरू. जीव जगवायला तुकडा मिळाला की बास झालं. धीर देत दादा म्हणाले, असं घाबरू नका. मळा सोडायचा नाही. आणि राती इरेचे लोक येऊन असं भ्या दावायला लागल्यावर मळा कसा करायचा? जीव जगला वाचला तर मळा नव्हं. अरे कोण असं जीवावर उदार झालं आहे? दुसऱ्याचा जीव घ्यायला त्याला काय आपला जीव नकोसा झाला आहे? दादा अशा धीराच्या 2 गोष्टी सांगत होते तोवर कुंभारमळ्याचा करद्या बापू वागिरे आत आला आणि मुजरा करून उभा राहिला. मान वळून दादांनी त्याच्याकडे बघितलं. त्याचंही तोंड पडलेलं दिसत होतं. जीव मोठीत धरून आल्यागत तो आला होता. दादांनी मान वळून बघितलं तसा पुन्हा एकदा मुजरा करून वागिऱ्या पुढं आला आणि तोंड पसरून उभा राहिला. का आलायस? उघडलेलं तोंड मिटून त्याने एक आवंडा गिळला आणि तो म्हणाला, सरकार, रात्री आमच्या वस्तीवरचं कुत्रं मरून पडलं. करड्या आवाजात दादाने विचारलं, आणि हे सांगायला आलायस? येडबडलेला वाघिऱ्या म्हणाला, नवं, कुणीतरी वाईट बुद्धीनं इक घातलं जणू. काय म्हणतोस? चाहूल लागल्यागत झाली म्हणून आम्ही दंगा केला. शेजारी पटकऱ्यांची वस्ती आहे, तिथलं बी लोक जागं झालं. आरडा केला नाहीतर घात झाला असता. दंगा झाला तसा खालच्या वगळीनं पळाला. कान देऊन ऐकत राहिलेला बंडू केंबळा म्हणाला, बायली मग तेच लोक आमच्याकडे आलं होतं जणू. दादाने चौकशी सुरू केली. रात्री कवाची गोष्ट म्हणायची? काय तरी मध्यान रात्री टळली असेल नसेल असं म्हणून ते विचार करीत राहिले. मिशीचं एक टोक पिरगाळीत लांबवर नजर देत बसून राहिले आणि दोघेही करते त्यांच्या तोंडाकडे नजर लावून बघत राहिले. त्यांना धीर देत दादा म्हणाले, जावा तुम्ही. रोज जाता तसं मळ्याकडे जावा. काय काळजी करू नका. गावात पोलीस पार्टी आणून बसूत. न हलता करते तसेच उभे राहिले. तसे दादा दरडावून म्हणाले, अरे जावा म्हणतो ना तुम्हाला. तुमच्या केसाला धक्का लागायचा नाही. मी करतो व्यवस्था सगळी. मुजरा करून करदे निघून गेले आणि ढेलजेत बसलेले दादा उठून बैठकीच्या खोलीत आले. त्यांनी पानपुडा पुढं ओढला. पानाची देठ खुडता खुडता त्यांनी हळी दिली. परशुराम उठून जवळ आला. खाली मान घालून पानाचा चुना लावत बसलेल्या आपल्या दादांकडे बघून म्हणाला, काय दादा? दादाने पानाला चुना लावला. विचार करत पानाची घडी केली. पट्टी दाढेखाली रगडली आणि तंबाखूची चिमट तळ हातावर घेऊन ते म्हणाले, परशुराम, घोड्यावर खोगीर घालायला सांग. घोडा येऊन दारात उभा राहिला आणि दादा उठले. आर घातलेला भगवा फेटा त्यांनी डोक्यावर ठेवला. कमरेला पिस्तूल लावलं आणि सांबरी बोटाचे आवाज करत ढेलच उतरून ते खाली गेले. टाप टाप आवाज करीत घोडा चावडीवर आला. पुढे आलेल्या येतळाला ते म्हणाले, कोण कोण आहे चावडीत?
चावडीकडे बघितल्यागत करून येताळ म्हणाला, तरळ आहे, कोळी आहे, आहेत की सगळे. मग हातात काठी घे आणि हो पुढं. येताळ पळत चावडीत गेला आणि कोपऱ्यातली काठी घेऊन पुन्हा जवळ आला. हळू आवाजात म्हणाला, कुणीकडे जायचं? डोनीचा मळा, कुंभार मळा. येताळ पुढं पळू लागला आणि एक एक रान तुडवत घोडं पुढं जाऊ लागलं. रानाकडं निघालेले लोक दबकून उभे राहिले. हातातलं काम सोडून वर मानेनं वेध घेऊ लागले. ज्याला त्याला प्रश्न पडला, ही घोडदौड आज इकडं कुणीकडं? घामानं निथळलेल्या येताळाची छाती सारखी वर खाली होत राहिली. पाठीवरचं ऊन डोक्यावर आलं. कल्लोबाचं शेत, कुंभार मळा, डोणीचा मळा, इनाम जमीन, आपट्याचा माळ करीत करीत घोडं पुढं चाललं. जातीनं सगळ्या कर्द्यांच्या पाटलांनी भेटी घेतल्या, रानं बघितली, सगळ्यांना धीर दिला आणि पुन्हा ते चावडीत आले. नवीन नेमणूक झालेल्या तलाट्याला म्हणाले, आज एक अर्ज खरडा मी सांगतो, त्यांची नावं घाला आणि साऱ्या कैद्यांची त्यावर ते अंगठी घेऊन आज दुपारलाच संधीपेठाला जाऊ द्या. दाजीबा गायकवाड, केरुनाना पवार, राम सुतार, बाळा लव्हार, भीमगोंडा, समडोळी, भाऊ अत्तिग्रे अशी नावं घेऊन रात्रीची हकीकत त्यात नोंदवायला सांगितली. तलाट्यानं एक नामांकित अर्ज तयार केला आणि मिशीत हसून तो म्हणाला, कसा काय जरा बघा नजर टाकून. दादानी त्या अर्जावर नजर फिरवली आणि विचारलं, भागल एवढ्यानं? तलाठी म्हणाला, बास की, चॅप्टर केस घालण्यापुरतं रगड झालं. दादानी गोपाळाला हाक मारून सांगितलं, गोपाळा जा, करदेसनी बोलवून आण. अर्जावर अंगठं उचलून जावा म्हणावं त्यासनी आणि त्यांच्या हे तक्रारी अर्ज लगेच जाऊ द्या पेट्याला. आणि नजर वळून तो हरिबाला म्हणाला, काय हरिबा? गोपाळा करदेसनी बोलवून आणलं, तू पेटाला जा. जेवून आला नसलास तर घरला जाऊन ये जा. काय कोळ्या, तू काय करतोयस? जी काय करू? तू दाजीबाकडे जा आणि सांच्या पारपातूर चावडीतवर त्याला हजर कर. तोंडाची बुबडी वळलेला महादाकोळी तोंड न उघडता खोळ्या कावऱ्यागत बघत बसला आणि आवाज काढून दादा म्हणाले, चोराची वाट चोराला माहीत. दाजीबाला आणायची कामगिरी तुझ्याकडं. घरात नाही, मळ्यात नाही असं सांगायला यायचं नाही. हात हलवत माघारी आलास तर बघ. असं म्हणून ते उठले आणि चावडीवरनं वाड्यावर आले. त्यांचं डोकंच भिरमिटल्यागत झालं होतं. कसे तरी 4 घास गिळून ते तोंडात पानाचा तोपरा भरून बसून राहिले. मनातला विचार काही जात नव्हता. ते आतल्या आत उष्णत होते. एकेकाला चावडीत आणून बडवायला पाहिजे, चांगली सालटी काढायला पाहिजे. भल्याभल्यांची हड्डी मऊ केल्याशिवाय भागायचं नाही. त्यांना चैनपणे न झाली. केव्हा एकदा पोलीस येतात असं होऊन गेलं. चावडीत पोलीस पार्टी आली आणि वादळी वाऱ्यात पक्षांनी आडोसा धरून राहावं तशी गावातली टगे मंडळी सारी गुडूप सारी. गाव हादरून गेलं. घरात बसलेला माणूस बाहेर पडेना झाला. बाळा लोहार, रामा सुतार यांनी आधीच गाव सोडलं होतं. बाकीचे दडून बसले होते. पोलीस घरला हेलपाटी घालू लागले आणि जवळच्या नातेवाईकांना सगळ्या सोयऱ्यांना आणून चावडीत बसवू लागले. दिवस बुडायला गेला आणि खुद्द दादा पोलिसांची एक तुकडी घेऊन केरुनानाच्या माळ्यावर चालून गेले. रानातल्या वस्तीवर अचानक धाड गेली. चारी बाजूनी खोपीला वेढा देऊन दादा पुढं झाले. हातातली बंदूक घेऊन खोपी पुढं उभे राहिले. मित्रांनो, आपण कल्पना करू शकतो की किती वेगळं वळण आता येत आहे. आज आपण थांबतो आहोत. नमस्कार.